आज आपण सुरणाचे काप बनवणार आहोत। तर त्यासाठी सुरण घ्यायचं आणि त्याची सालं काढून घ्यायची, पण हाताला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं, कारण हाताला खाज सुटण्याची शक्यता असते। सुरण हे एक कंदमूळ आहे आणि त्याची आपण भाजी करतो, भाजी किंवा काप करून तळून घेतो। अशा प्रकारे आपण याची सालं काढून घेतलेली आहेत आणि त्याचे थोडे जाडसर काप बनवून घ्यायचे। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील। अशा प्रकारे आपण याचे जाडसर काप करून घ्यायचे आणि हे काप केल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण कधी कधी सुरणामुळे खाज सुटते, खातानाही खाज सुटते। तर त्यासाठी आपण काहीतरी आंबट त्याच्यामध्ये टाकायचं, आमसूल किंवा चिंच काही लोक टाकतात। अशा प्रकारे जाडसर काप करून घ्यायचे आणि ते स्वच्छ धुवून थोडे शिजवून घ्यायचे। अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि थोडे शिजवून घ्यायचे आणि शिजवताना त्याच्यामध्ये आपण 1 किंवा 2 आमसूलं टाकून घ्यायची, कारण त्याला जी खाज सुटते ती खाज मोडण्यासाठी। आपण जसं आळूवडी करताना, आळूवडीला सुद्धा खाज असते, तर आळूवडी करताना आपण जसं आंबट टाकतो त्याच्यामध्ये, कोणी चिंचेचं कोळ टाकतो, कोणी लिंब पिळतो, त्याप्रमाणे याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं, कोकम टाकून घ्यायचे आणि ते जरा थोडे शिजले की त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि नंतर तांदळाचं पीठ, लाल तिखट आणि हळद असं मिक्स मसाला करून घ्यायचा आणि ते शिजताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं, कारण त्यांना कापांना मीठ लागलं पाहिजे, तर त्यासाठी आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं शिजतानाच। आणि हे तांदळाच्या पिठात नंतर घोळून ते तव्यावर फ्राय करायचे। फ्राय करताना मध्यम ते मंद आचेवर आपण ते फ्राय करायचे, जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही, नाहीतर वरचा पीठ करपून जातो। शक्यतो तेल तापवून घ्यायचं आणि मंद आचेवर ते फ्राय करून घ्यायचे। माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि कमेंट करायला विसरू नका। आपले पारंपरिक पदार्थ दाखवण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते। थँक्यू।